मुलांनो, आता मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे तिचं नाव आहे श्रीरामांची खारुताई. श्रीराम जेव्हा लंकेमध्ये जायला तयार झाले तेव्हाची ही गोष्ट आहे. लंकेमध्ये जाण्यासाठी पूल बांधायचा असं ठरलं आणि त्यासाठी खूप मोठमोठाले दगड, माती, वाळू, वृक्ष ही सगळी तयारी लागणार होती. श्रीरामाची वानरसेना ठरल्याप्रमाणे मोठमोठे खडक, वृक्ष असे घेऊन यायला लागले आणि सेतुबंधनाचं काम सुरू झालं. हे सगळं एक छोटीशी खारुताई पाहत होती. तिने ठरवलं आपण पण श्रीरामांना मदत करायची. पण तिने विचार केला, मी तर एवढीशी छोटी, मला कशी काय श्रीरामांना मदत करता येईल. मग तिला एक सुचली युक्ती. तिने काय केलं, ती जवळच्याच वाळूमध्ये गेली आणि त्या वाळूमध्ये गडाबडा गडाबडा लोळली आणि त्यामुळे ती ओली वाळू तिच्या अंगाला चिकटली. मग ती तुरु 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 आली आणि तिने त्या सेतूवर जाऊन आपलं अंग झटकलं आणि त्या अंग झटकण्यामुळे तिच्या अंगावरची जी वाळू आहे ती त्या सेतूवर जाऊन पडली. तिला खूप आनंद झाला. तिने म्हटलं, अरे च्या, ही चांगली कल्पना आहे. मी अशी वाळू आणून 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 हा पूल चांगला भक्कम करीन. म्हणून पुन्हा ती वाळूत गेली, पुन्हा गडाबडा लोळली, पुन्हा आली, तिने अंग झटकलं, ती वाळू पडली. असं तिचं सारखं चाललं होतं. हे एका वानरांनी बघितलं आणि त्यांनी सगळ्या आजूबाजूच्या वानरांना ते दाखवलं आणि सगळे खो 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 हसायला लागले. त्या खारुताईला कळेच ना की हे सगळे का हसतायत. तेव्हा तिने विचारलं की वानर दादा, तुम्ही का हसताय. तर त्यातला वानर म्हणाला, अगं खारुताई, तू असं जर करत राहिलीस तर हा पूल पूर्ण होणार कधी आणि आम्ही लंकेत जाणार कधी. काहीतरी वेडगळपणा, असं कधी कोणी पूल बांधतं का. ती खारुताई थोडीशी हिरमुसली. हा सगळा प्रकार श्रीराम दुरून पाहत होते. ते जवळ आले. त्यांनी त्या छोट्याशा खारुताईला आपल्या हातात उचललं आणि ते वानरांना उद्देशून म्हणाले, मंडळी, एक लक्षात ठेवा, कुठलंही काम मोठं किंवा छोटं नसतं. काम करणारा किती मनापासून आणि कुठल्या उद्देशाने काम करतोय यावरून त्या कामाची महानता ठरते. आता ही खारुताई बघा, तिच्या शक्तीनुसार तिला जे सुचलं ते तिने केलं आणि ती प्रत्येक खेपेमध्ये अगदी थोडेसे वाळूचे कण जरी या सेतूत आणून टाकत असली तरी तिच्या शक्तीप्रमाणे तिने या कामाला पूर्णपणे वाहून घेतलं आहे आणि अविरत काम ते करते. त्याच्यामुळे तुम्ही तिला हसू नका, उलट तिला काम करू द्या. हे ऐकून मात्र खारुताई एकदम आनंदली आणि म्हणाली, रामराया रामराया, मला पण तुम्ही काहीतरी आशीर्वाद द्या ना. तेव्हा रामरायांनी त्यांचे कोमल हात हळूच तिच्या पाठीवरनं फिरवले आणि असं म्हटलं जातं बरं का मुलांनो, की खारुताईच्या अंगावरचे जे पट्टे आहेत ना ते तेव्हापासून मिळालेत तिला श्रीरामांचा आशीर्वाद म्हणून. तेव्हा बरं का मुलांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही लहान जरी असलात आणि तुमची शक्ती जरी कमी असली तरी तुम्ही तुमच्या मानाने आणि तुमच्या युक्तीने एखाद्या मोठ्या कामामध्ये जरी हातभार लावलात ना तरी सुद्धा तुमचं ही काम हे महानच असतं. फक्त त्या कामामध्ये तुमची 100% श्रद्धा पाहिजे आणि मनापासून ते काम केलं पाहिजे. कळलं ना.